नवीन कराच्या अभ्यासामध्ये आपण आता शेवटी आलेलो आहोत आणि विशेष करून आज आपण जे शेवटचं पुस्तक आहे पवित्र शास्त्रातील त्याची सुरुवात करत आहोत. प्रत्येकच अध्याय प्रत्येक वचन आपण अभ्यासणार नाहीये, परंतु जो महत्वाचा जो गाभा आहे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. प्रगटीकरणाचा अर्थ लावण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याबद्दल आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे कोणत्या दृष्टिकोनातून जे अभ्यासक आहेत त्याकडे पाहतात. आणि आपण मग काही महत्वाचे जे उतारे आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि विशेष करून या पुस्तकाकडे पाहत असताना अ, पुष्कळ वेळा फारच भीती दाखवली जाते नाही का या पुस्तकाबद्दल. एक काळ असा होता माझ्या जीवनातील पण की जिथं मला प्रगटीकरण हे पुस्तक उघडण्याची पण भीती वाटायची, कारण तिथं असे विरूप असे प्राणी दिसतात नाही का. काहीतरी वेगळ्याच प्रकारचे ते पशु दिसतात आपल्याला. आणि तो भयंकर काळ नाही का, आणि भयंकर छळ चालू आहे, फार संघर्ष या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. आणि मग ते शब्दशः घेतलं जातं, शब्दशः ते शिकवलं जातं. आणि मग त्याचा परिणाम काय होतो की नाही, ते पुस्तक जे आहे ना ते वाचायला नको, त्याबद्दल विचार करायला नको. परंतु देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्यावेळेस आपण हे जे पुस्तक आहे खऱ्या रीतीने जर त्याचं पार्श्वभूमी आपण पाहिली, का बरं योहानाला हे प्रगटीकरण दिलं देवाने ख्रिस्ताचं, आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता, ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला समजेल की इतकं सुंदर पुस्तक आहे, इतकं अद्भुत आहे की जे आम्हाला भीती दाखवण्यासाठी दिलेलं नाही, तर हे पुस्तक आम्हाला खऱ्या रीतीने सांत्वन देणार आहे. कारण पहिल्या शतकातील ज्या मंडळ्या होत्या त्या भयंकर छळाला तोंड देत होत्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आता जवळजवळ सर्व प्रेषित जे आहेत ते रक्तसाक्षी झालेले आहेत. आणि हा शेवटचा उरलेला प्रेषित आहे, योहान. आणि आता त्याही पलीकडे निरोच्या काळामध्ये भयंकर छळ चालू होता वारंवार. विश्वासणाऱ्यांना कुणाला जाळण्यात येत आहे, कुणाला त्या भयंकर अशा नाही का भुकेलेल्या ज्या हिंस्र जे श्वापद किंवा हिंस्र जे प्राणी आहेत भयंकर नाही का, त्यांच्या समोर टाकण्यात येत आहे. त्यांची थट्टा उडवली जात आहे. कुणाला त्या गरम उकळत्या तेलात टाकण्यात येत आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना फार भयंकर होत्या, फार भयंकर होत्या. आणि जर तुम्ही या पुस्तकामध्ये पाहिलं तर असा एक प्रसंग दाखवला की जिथं त्या वेदी खालून जे आत्मे आहेत म्हणे रक्तसाक्षी झालेल्यांचे, ते देवाकडे ओरड करत आहेत की देवा, तू का शांत बसलास? अरे इतकी आम्ही तुझी भक्ती करतो, आम्ही तुझ्याकडे पाहतो, आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत, परंतु जग छळ करत आहे, आमचं रक्त पाडलं जात आहे आणि तू शांत बसलास. लोक निराश होत होते, लोक हताश झालेले होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं अशा वेळी हे प्रगटीकरण अगदी चपखल बसत आहे. का बरं? कारण यातून हे दाखवलेलं आहे देवाने, हे दाखवतो की मी शांत बसलेलो नाही. मी माझ्या लेकरांचा सूड उगवणारा देव आहे नाही का. जग जरी छळ करतंय, तुमचं जे रक्त सांडलेलं आहे ते व्यर्थ जाणार नाही, नाही का. आणि म्हणूनच प्रगटीकरणामध्ये जे करण्याचा न्याय, वाट्यांचा न्याय आणि जे काही चित्रण उभं केलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तेच दाखवत आहे की देव म्हणत आहे की नाही, मी सोडणार नाहीये, बिलकुल सोडणार नाही. ते जे दुष्टतेने वागत आहेत ते दुष्टतेने वागणंच काय आहे, त्यांचा न्याय आहे. तर प्रगटीकरणाचे पुस्तक हे आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही, सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊया. हे पुस्तक जे आहे हे आपल्याला सांत्वन देणार आहे, आपल्याला धीर देणार आहे. हे पुस्तक आपल्याला खंबीर करणार आहे अधिक, आणि सर्व प्रसंगी आपल्या गौरवी ख्रिस्ताकडे पाहण्यास शिकवणार आहे. आणि म्हणूनच या पुस्तकाला सुरुवात करत असताना आज आपण त्याचा थोडासा परिचय पाहूया. परिचयामध्येच आपण बराचसा वेळ घालवणार आहोत. पुढच्या आठवडी पण परिचयाचा दुसरा भाग आपण पाहणार आहोत. परंतु आज जितकं शक्य होईल तितकं आपण पाहणार आहोत. तर याचा लेखक कोणी
हे जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. तर वचन एक आपल्याला स्पष्ट सांगतं. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाबद्दल बोलतो तर नेहमी नाही का योहानाचे प्रगटीकरण किंवा योहानाला झालेले प्रगटीकरण आपण म्हणतो, परंतु खऱ्या रीतीने जर पाहिलं तर हे प्रगटीकरण नक्कीच योहानाला झालेले आहे. काहीतरी योहानासमोर उलगडलेला आहे, परंतु हा उलगडा कुणाबद्दल आहे? जे जुन्या करारापासून ज्याची वाट पाहिली जात होती, ज्याची सावली दाखवण्यात आलेली आहे, अगदी त्या एदेन बागेमध्ये सुद्धा, जिथं त्या चर्मवस्त्राद्वारे सुद्धा हे दाखवलं की अशाच प्रकारे पहा, देवाचा कोकरा वधण्यात येणार आहे. ते जीवनाचं झाड जिथं करूब आणि त्या तलवारीने जे 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 पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेलं होतं, ते सुद्धा ओरड करत होतं की नाही, ते खरं जीवनाचं झाड, खरा जीवनाचा स्रोत खुद्द तुमच्या जवळ येणार आहे. देवाने तुम्हाला त्या स्थितीमध्ये सोडलेलं नाही. आदाम हवेने केलेलं पाप, त्यामुळे आलेला परिणाम, सर्व मानवजाती त्या पापाखाली आहे. मृत्यूच्या स्थितीमध्ये आहे, देवापासून दुरावलेले आहे, ते कधीच देवासमोर उभे राहू शकत नाही. आणि म्हणूनच जर तुम्ही पवित्र शास्त्राकडे पाहिलं तर ह्या चार गोष्टींद्वारे आपण पाहू शकतो. एक म्हणजे काय बरं? निर्मिती, नंतर पतन, त्यानंतर देवाची उद्धार उद्धाराची योजना, आणि विशेष करून पुनर्स्थापना नाही का देवा घडवून आणतो. तर त्याच प्रमाणात, त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही उत्पत्तीपासून सुरुवात करता आणि मग प्रगटीकरणापर्यंत येता, त्यावेळेस तुम्हाला समजतं की अरे हा हे कशाबद्दल आहे. कारण पूर्ण बायबल प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. इब्री लोकास पत्रकर्ता जो आहे, तो अध्याय 1 मध्ये वचन 1-2 मध्ये काय म्हणतो की तो देव प्राचीन काळी अंशांशाने आणि प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेश त्यांच्याद्वारे बोलला म्हटलेला आहे. परंतु तो ह्या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राद्वारे बोललेला आहे. तर पवित्र शास्त्र हे पूर्णपणे ख्रिस्ताबद्दल आहे, त्याच्याबद्दल सांगणार आहे. आणि जर आपल्याला प्रगटीकरणाचं पुस्तक समजून घ्यायचं आहे तर आपल्याला पूर्ण जुना करार, आपल्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान, योग्य समज असणं गरजेचं आहे. आणि मोठ्या ती जी चित्र आहे त्या चित्राद्वारेच आपण त्याकडे पाहणं गरजेचं आहे. आता लेखक कोण आहे? तर वचन एक जे आहे ते आपल्याला लेखकाबद्दल सांगतं की खऱ्या रीतीने हे प्रगटीकरण योहानाला झालेलं आहे. ज्याला आपल्याला पाहायला भेटतं की तो स्वतःला आपला दास म्हणून घेत आहे. त्याच्याकडून म्हणे दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला त्याने कळवलं, म्हणजे ख्रिस्ताचा दास म्हणून तो स्वतःला प्रगट करत आहे. आता हे जे पहिलं वचन आहे, सुरुवातीलाच मी त्यातील प्रत्येक गोष्ट जे आहे आपण उलगडून पाहून मग त्या लेखक आणि शीर्षकाकडे आपण जाऊया. आता हे प्रगटीकरण कुणाचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आता प्रगटीकरण या शब्दाबद्दल विचार करत असताना जो ग्रीक शब्द वापरला, प्राचीन ग्रीक शब्द येतो ॲपोकॅलिप्सिस म्हणून म्हटलेलं आहे त्याला, किंवा ॲपोकॅलिप्टो किंवा ॲपोकॅलिप्सिस असा शब्द आहे त्याच्यासाठी. त्याचा अर्थ होतो की झाकलेलं उघडं करणं किंवा रहस्य उघडणं किंवा अनावरण, नाही का? पडदा, काय म्हणतात त्याला, पडदा खोलणे, नाही का? तशा प्रकारचा तो शब्द आहे. आणि प्रगटीकरण म्हणजे हे प्रगटीकरण कुणाबद्दल आहे? तर इथं स्पष्ट रीतीने आपल्याला शिकायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं हे प्रगटीकरण आहे. हे त्याच्या मालकीचं आहे. हे उघडणारा खुद्द ख्रिस्त आहे. या प्रगटीकरण पूर्णपणे ख्रिस्ताबद्दल आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं मोल, त्याचं महत्त्व, त्याची महानता, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य, त्यावर आपल्याला योग्य रीतीने मनन करणं गरजेचं आहे. सुरुवातीपासून आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकाविषयी सर्वात महत्वाचं सत्य सांगितलं जातं, ते म्हणजे काय बरं? त्याच्यामध्ये मग ख्रिस्तविरोधी दाखवले जातं, नाही का? ख्रिस्तविरोधी त्या त्या लोकांवर जास्त फोकस केला जातो, लक्ष केंद्रित केलं जातं. देवाचा न्याय, पृथ्वीवर येणारे आपत्ती, आणि जे रहस्यमय जे बाबेल आहे, आणि मग जे जो लढा चाललेला आहे, संघर्ष चाललेला आहे, वारंवार ह्या गोष्टीकडे इतकं लक्ष केंद्रित केलं जातं की खऱ्या रीतीने हे कुणाचं प्रगटीकरण आहे त्याकडे लोक फार पुष्कळ वेळा दुर्लक्ष करतात.
नाही का? म्हणूनच सुरुवातच करत असताना इथं काय म्हटलेलं आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण. आणि म्हणूनच जर आपण ह्या सर्व गोष्टी, इतर गोष्टी समजून घेतल्या, परंतु जर ख्रिस्तालाच जर आपण गमावलं, जर आपण ख्रिस्ताला बाजूला ठेवून फक्त या गोष्टींकडे पाहिलं, तर मग आपण प्रगटीकरणाचं पुस्तक समजून घेण्यामध्ये चुकलेलो आहोत किंवा अपयशी होत आहोत. हे अगदी स्पष्ट आहे, कारण ख्रिस्ताचं हे प्रगटीकरण आहे. म्हणून आम्हाला या पुस्तकातून ख्रिस्तालाच पाहायचं आहे, ख्रिस्ताचं गौरव पाहायचं आहे, त्याची महानता वाखाणायची आहे आपल्याला, आणि त्याला नमन करायचं, कारण तो आपला प्रभू आहे. प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकणार आहे एक दिवस, नाही का? विश्वासणारे आपण त्याच्या समोरच नमतो, कारण तो आपला प्रभू आहे. सर्वोच्च नाव त्याला देण्यात आलेलं आहे. पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. तो आपलं मस्तक आहे. तो आपला प्रभू आहे. तो महान गौरवी मध्यस्थ आहे. तो राजांचा राजा, याजकांचा याजक, संदेष्टांचा संदेष्ट आहे. बरोबर. आणि म्हणून आपण त्याच्याकडेच तितकं गांभीर्याने आपण पाहतो. पुढे विशेष करून वचन 1 मध्ये पुढे काय सांगितलं, की येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झालं, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झालं. ज्या गोष्टी लवकरच घडल्या पाहिजेत. आता प्रगटीकरणातील जे हे जे पुस्तक आहे, यातील ज्या घटना आहेत, केव्हा घडणार आहेत, लवकरच घडणार आहेत म्हटलेलं आहे. लवकरच या शब्दाबद्दल इथं आपल्याला मार्गदर्शन भेटतं. म्हणजेच ह्या घडलेल्या नाहीत, घडलेल्या गोष्टींबद्दल नाहीये. तर यातून आपण समजू शकतो की भविष्य सूचक हे पुस्तक आहे, जे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल ते बोलतं. कदाचित त्या घटना ज्या होत्या पुस्तक लिहिण्याच्या वेळी घडलेल्या नव्हत्या. काही अशा घटना आहेत की ज्या पुस्तक लिहिल्यानंतर लगेच काही काळात पूर्ण झाल्या, तर काही भविष्यात पूर्ण होणार आहेत. परंतु प्रत्येक जे अजून पूर्ण झालेली नव्हती, म्हणून भविष्याबद्दल तिथं बोललं जातं. बरं, हे का महत्वाचं आहे? का महत्वाचं आहे की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण देणं त्याच्या सेवकांना दाखवण्यासाठी? का बरं? का ते दिलेलं आहे? आणि प्रगटीकरण जे आहे ते झाकून ठेवण्यासाठी नाही, लपवण्यासाठी नाही. ते उघड केलेलं आहे, नाही का? उघड केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक भविष्यवाणीबद्दल विचार करत असताना, प्रत्येक भविष्यवाणी किंवा भविष्य, ती प्रत्येक भविष्यवाणी जी आहे ती भविष्य सूचक ती नसते, नाही का? परंतु ज्यावेळेस आपण या पुस्तकाबद्दल पाहतो, तर हे पुस्तक जे आहे स्पष्टपणे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या भविष्याबद्दल मार्गदर्शन करतात, ज्या काही काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याबद्दलचं वर्णन त्या करणाऱ्या आहेत, त्या आपण पुढे पाहणार आहोत, नाही का? आणि विशेष करून काय सांगितलेलं आहे, त्या गोष्टींची वेळ, वचन 3 पहा. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारा व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य, कारण समय जवळ आला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, समय जवळ आला आहे, नाही का? ती लिहिण्याच्या वेळी ती वेळ उपस्थित नव्हती. जवळ आला आहे म्हटलेलं आहे, म्हणजे तिथं वेळ आलेली आहे असं म्हटलं नाही, परंतु जवळ आलेलं आहे. बरोबर. तर त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करतो आपण. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, लवकरच त्या घडणार आहेत. लवकर आणि जवळ हे दोन शब्द आपल्याला इथं पाहायला भेटतात, नाही का? जे आपल्याला शिकवतात की हे देवाचं वेळापत्रक आहे, माणसाचं नाहीये, नाही का? कारण वारंवार आपल्याला शेवटच्या काळाबद्दल शिकायला भेटतं. शेवटचा काळ जवळ आलेला आहे. ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे. अगदी बालपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. आणि आपल्याला फार हे कठीण वाटतं. अरे, मी लहान होतो तेव्हा मी ऐकलं की अरे, ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे, शेवटचा काळ आहे आणि लवकरच आम्ही प्रभूला सामोरे जाऊ. वारंवार ह्या गोष्टी आम्ही ऐकतो नेहमी. पण मग हे का नाही घडत आहे? कधी, किती काळ आहे? तर नक्कीच हे वेळापत्रक आपल्याला माहित आहे. देवाचं वेळापत्रक आहे. देवाला एक दिवस त्या 1000 वर्षांसारखा, आणि 1000 वर्ष त्या एका दिवसासारखे आहे देवासमोर, नाही का? कारण तो वेळेचाही प्रभू आहे. त्याच्या हातामध्ये सर्व काही नियंत्रित आहे. म्हणूनच पेत्राच्या पत्रामध्ये तो म्हणतो, पेत्र, की तो तुमचं धीराने सहन करत आहे म्हणे. आणि देवाचा शब्द कधीच असफल होणार नाही. त्याने सांगितलेलं आहे तो येणार आहे. तो काळ जवळ आहे म्हणे. आणि म्हणून तुमची बुद्धिमत्ता, तुमची तुमची मर्यादित
तुमची वेळ आणि तुमची विचारधारा आणि देवाचं अमर्याद, नाही का? देवाचं अमर्याद ती बुद्धिमत्ता, त्याचं 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 वेळापत्रक यामध्ये फार आपण विचार करतो की फार फरक आहे, नाही का? आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की अगदी आपण अंताच्या जवळ आहोत आणि आपण वारंवार तेथूनच जणू काय धावत आहोत अशा प्रकारे दिसत आहे. पुढं काय सांगितलंय की त्याने हे प्रगटीकरण आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळवलं म्हटलेलं आहे. या पुस्तकामध्ये तो संदेश कसा दिला जातो त्याचं वर्णन इथे केलेलं नाही का, दृष्टांताद्वारे. त्याने दूताला पाठवलं, दूताने योहानाला हा संदेश दिला चिन्हरूपी, रूपकात्मक रीतीने किंवा दृष्टांत रूपी आपण म्हणू शकतो. कारण प्रगटीकरणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जी वापरलेली चिन्हे आहेत, नाही का, ती काही वाचकांसाठी फार गोंधळ किंवा वादविवादाचं कारण बनले आहे. पण आपल्याला पाहायला भेटतं की ते चिन्ह जे आहेत ते आवश्यक आहेत, कारण योहान स्वर्गातील अशा गोष्टी व्यक्त करत आहे ज्याविषयी पौलाने काय म्हटलेलं आहे बरं, दुसरे करिंथ कृपया स्क्रीनला टच करू नका त्यावर. ओके, दुसरे करिंथ 12:4 आपण वाचूया. तिथं अ, पॉल म्हणतो, त्याच मनुष्याविषयी मला माहित आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, सदेह की विदेही हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली म्हटलेलं आहे. पाहिलं तर ज्याविषयी पॉल सुद्धा म्हणतो नाही का, अव्यक्त किंवा ज्याचा उच्चारही करणं उचित नाही अशी वाक्य त्याने ऐकली म्हटलेलं आहे. तर मग त्या गोष्टी तो कसे मांडणार आहे? योहानाने पाहिलेल्या गोष्टींचं वर्णन त्याने केलेलं आहे. त्यामुळे तो ते स्पष्ट करण्यासाठी काय करत आहे? प्रतिकात्मक भाषा किंवा रूपकात्मक किंवा काय म्हणू शकतो प्रतिकात्मक काही प्रतिमा तो वापरून त्या आपल्या समोर काय करत आहे, मानवाला कळल म्हणून तो अशा प्रकारे त्या मांडतो. आपल्यासाठी हे पुस्तक भविष्यवाणी आहे, परंतु योहानाने त्याच्या समोर जणू काय घडलेला तो इतिहास पाहिला, जणू काय त्या सर्व घटना त्याच्या समोर घडलेल्या आहेत, अशाच प्रकारे त्याच्या समोर त्या दिसत होत्या आणि तसाच त्याने नोंदवलेल्या आहे. योहानाला स्वर्गातून ते दृष्टांत मिळाले, पण त्याने ते त्याच्या स्वतःच्या भाषेत आणि पद्धतीत त्याने वर्णन केलेले आहे. क्लार्क जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जरी अ, अ, हे जे पुस्तक आहे ते चिन्हांनी भरलेलं असलं तरी बायबलच्या पहिल्या 65 पुस्तकांचे आणि विशेषतः बायबलच्या पहिले जे 39 पुस्तक आहेत जुन्या कराराची, ज्यांना समज आहे नाही का, त्यांना प्रगटीकरणाचं पुस्तक समजण्यासारखं आहे. कारण प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं जुन्या कराराचं मूळ आहे. कारण त्यामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त संदर्भ जुन्या करारातून घेण्यात आलेले आहेत. प्रगटीकरणातील जवळजवळ 404 पैकी 278 वचनांमध्ये जवळजवळ 70% आपण म्हणू शकतो भाग जो आहे तो त्यामध्ये जुन्या करारातील संदर्भ घेण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की आपण योग्य रीतीने तशाच प्रकारे या पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. पुढं वचन 1 मध्ये काय सांगितलंय? प्रगटीकरण अध्याय 1 आणि वचन 1 पुढे सांगितलं की आपल्या दूताकरवी म्हटलेलं नाही का, त्याच्याकडून पाठवून त्याने आपला दास योहान याला ते कळवलेलं आहे. आपल्या सेवक योहानाला त्याने दिलं. कुणी कुणी सांगितलं? दूताकरवे कुणाला दिलं? योहानाला दिलं. तर आपला सेवक म्हणून तो म्हणत आहे नाही का, आणि हा एक सर्वोत्तम पुरावा आहे की या पुस्तकाचा लेखक कोण आहे? खुद्द योहान, ज्याने चौथं शुभवर्तमान आणि पहिले 1, 2, 3 जे पत्र आहेत त्याचे ते लिहिलेले आहे. आणि कुणाद्वारे आलं म्हणे?
दूताद्वारे त्याला देण्यात आलेला आहे. अम, अनेक चिन्हे आणि दृष्टांत योहानाला त्या एका दूताच्या देखरेखीखाली प्राप्त झाले, ज्याच्याबद्दलचे संदर्भ तुम्हाला इथं काही पाहायला भेटतील. उदाहरणार्थ 5 आणि 2 मध्ये बघा, जिथं काय म्हटलेलं आहे. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे, असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिलेला आहे. बघा, वचन 1 मध्ये जो राजासनावर बसलेला होता, त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेल्या व 7 शिक्के मारून बंद केलेल्या पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि इथं आपल्याला तो म्हणतो की मी एक दूत पाहिला. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये वचन 2 मध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटेल. पहा, मी आणखी एक दूत पाहिला म्हटलेला आहे. 10व्या अध्यायामध्ये सुद्धा वचन 8 मध्ये तुम्हाला तशाच प्रकारचा शब्द पाहायला भेटेल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली, ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती ती म्हणाली, जा व समुद्रावर भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. पाहिलं? तर वारंवार आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटत आहे. एक दूत नाही का, कोणतरी स्क्रीनला टच करत आहे, कृपया स्क्रीनला हात नका लावू. पुढे अ, वचन 1 आपल्याला पुढे आणखी काय सांगतं? ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरिता, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिली त्याविषयी साक्ष दिली म्हटलेलं आहे, नाही का? वचनाची साक्ष, देवाच्या वचनाची साक्ष. तर सुरुवातीलाच आपल्याला पाहायला भेटतं, योहानाला हे पुस्तक पवित्र शास्त्र, देवाचं वचन आहे हे माहीत होतं, नाही का? नवीन कराराच्या प्रेषितांना पवित्र शास्त्र लिहित असताना हे माहीत होतं की नाही, याचा आपण कधी कधी विचार करतो. परंतु या ठिकाणी अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की योहानाला याची जाणीव होती की आम्ही काय करत आहोत, काही लिहिलेलं आहे, काही लिहित आहोत, नाही का? पवित्र शास्त्र त्याला माहित होतं, कारण त्याने देवाकडून त्याला आलेलं होतं प्रगटीकरण. त्याला माहित होतं की ते पित्याकडून येशूद्वारे आलेलं आहे, कोणत्याही मानवाद्वारे नाही. कारण हे देवाचे शब्द आहे, देवाच्या मुखातील आहे, देवाने ते प्रगट केलेलं आहे, हे देवाचं वचन आहे, नाही का? आणि म्हणूनच पवित्र शास्त्र ते होतं, आणि म्हणूनच त्याला हे माहित होतं, कारण त्याने त्याला जुन्या करारातील संदेष्टांप्रमाणे, नाही का, देवाचं वचन असं म्हटलेलं आहे. देवाचं वचन जसं जुन्या करारातील जे संदेष्टे आहे ते वारंवार म्हणायचे की देव असे म्हणालाय, देवाचा हा संदेश आहे, देवाने सांगितलंय. तशाच प्रकारे योहान इथं बोलत आहे, तशाच प्रकारे बोलत आहे. येशू ख्रिस्ताची साक्ष असं सुद्धा इथं म्हटलेलं आहे त्यांनी, नाही का? तर या पुस्तकाचा लेखक आपण वचन 1चा उलगडा पाहत असताना पाहिलेला आहे की खुद्द नक्कीच देवच आहे. प्रत्येक प्रत्येक पुस्तकाचा, पूर्ण बायबलचा लेखक, परंतु मानवी साधन म्हणून इथे आपल्याला योहान पाहायला भेटतो. पुढे हे कधी लिहिण्यात आलं, नाही का? आता का काय, आता जे इतिहासकार होते, नाही का, इरेनियस आणि असे इतर ते अशा प्रकारे म्हणतात की विशेष करून इरेनियस जो आहे त्याने जे काही पूर्वीचे जे स्रोत आहे किंवा असे काही ऐतिहासिक जे आधार आहे त्यावरून अशा प्रकारे त्याने म्हटलेलं आहे की योहानाला हे जे झालेलं प्रगटीकरण आहे ते जवळजवळ डोमिशियन, नाही का, जो सम्राट होता, त्याच्या 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 राजवटीत किंवा त्याच्या त्या काळामध्ये ते घडलेलं आहे. आणि त्याची जी राजवट आहे मला असं वाटतं 96 पर्यंत चालली. आणि मग त्यानुसार ते म्हणतात की मग जर प्रगटीकरणाची तारीख काढायचं ठरलं तर मग 90च्या इसवी सन 90 च्या मध्यात कुठंतरी ते लिहिलं असावं. परंतु काही असे म्हणतात की नाही नाही, ते नीरो जो सम्राट होता त्याच्या राजवटीत लिहिलं असावं कदाचित. अम, अम, 54 ते 68 मध्ये त्याची राजवट होती. आणि त्यासोबतच
70 मध्ये यरुशलेमेचं पतन झालं किंवा त्या मंदिराचा नाश झाला, यरुशलेमेचा पण नाश झाला. त्याच्या अगोदर कुठंतरी हे लिहिण्यात आलं असं अशा प्रकारे पण अनेक लोक म्हणतात. पण आपल्याला पाहायला भेटतं की प्रगटीकरण 11वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 जर आपण वाचलं, प्रगटीकरण 11 आणि वचन 1 आणि 2. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवतील म्हटलेलं आहे. तर हे जे चित्रण आहे ना, तर यावरून आपल्याला समजतं की हे जे काही लोक म्हणत होते की 70च्या अगोदर ते लिहिलं असावं, ते हे वचन खोडून काढतं. कारण अनेक लोकांचं असं मत आहे की हा जो संदर्भ आहे तो यहुदी जे युद्ध होतं नाही का, जिथं रोमी लोकांनी वेढा घातला इसवी सन 70 मध्ये यरुशलेमेला, आणि त्यावेळी आपल्याला पाहायला जी काही विनाश आलेला आहे त्याची ती त्याची त्याच्याबद्दल ते असावं कदाचित, किंवा भविष्य सूचक ते असावं नाही का. त्यावरून ते काही म्हणतात की त्याच्या अगोदर ते लिहिण्यात आलं असावं. आणि नंतर आणखी पुढे जर आपण गेलो तर खऱ्या रीतीने हे दोन्ही जे मत आहेत ते खोडून काढतात. कोणतं? आणखी एक दृष्टिकोन आहे तो म्हणजे काय, तर तुम्ही अध्याय 2 आणि 3 जर वाचला तर तिथं मंडळीची परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते, त्यांची शहरे, आणि विशेष करून त्यानुसार असं दर्शवलं जातं की 95-96च्या आसपास कुठंतरी हे पुस्तक जे आहे ते लिहिण्यात आलं असावं नाही का. किंवा त्याच्या अगदी शेवटच्या काळात योहानाच्या अगदी त्याच्या वृद्धपणे शेवटी शेवटी त्याने हे पुस्तक लिहिलं असावं. आणि मग नक्कीच इथं ज्या घटना ते म्हणतात की नमूद केलेल्या आहेत पुष्कळ वेळा, नंतरची तारीख ती गृहीत धरतात. आणि मग ते म्हणतात की जे काय 11वा अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये पाहायला भेटतं ते निरोच्या राजवटीशी संबंधित घटना किंवा यरुशलेमेचा विनाश जरी असला तर या दोन्ही गोष्टी म्हणे भूतकाळातील असतील नाही का. आणि त्या दृष्टिकोनातून ते पाहतात की हा त्या भूतकाळात झालेल्या आहेत, त्याचंच वर्णन ते तिथं करत आहे, अशा प्रकारे ते म्हणतात. आणि त्यातून यासाठी त्या मांडल्या जात आहे की त्यातून हे दाखवत आहे की भविष्यामध्ये एक दिवस अशाच प्रकारे शेवटचा अंतिम न्याय होणार आहे नाही का, त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार आहे. तर अशा प्रकारे काही लोक बोलतात. आता कुठून हे लिहिण्यात आलं ठिकाण, तर त्याच्याबद्दल सुद्धा प्रकटीकरण अध्याय 1 आणि वचन 9 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं काय म्हटलेलं आहे, मी योहान जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्या बरोबर भागीदार. आता इथं जे वर्णन तो करत आहे ना, यावरून आपल्याला त्या ठिकाणाचं थोडीशी आयडिया येईल नाही का. क्लेश, राज्य आणि धीर. ओके. तो मी देवाचे वचन आणि येशूविषयीची साक्ष ह्यांकरिता पात्म नावाच्या बेटात होतो म्हटलेला आहे. ओके. तर तो कुठे आहे, ते ठिकाण आपल्याला इथं पाहायला भेटत आहे पात्म नावाच्या बेटावर. आणि पात्म जे बेट होतं आपल्याला पाहायला भेटतं की ते अशा प्रकारचं ठिकाण होतं जिथं जे गुन्हेगार आहेत त्यांना एक शिक्षा म्हणून दिलं होतं, त्या एकांत वासात सोडलं जायचं नाही का. अगदी एकटं पण त्या कैद्यांना किंवा जे 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 गुन्हेगार आहेत त्यांना, जेणेकरून ते अशा स्थितीमध्ये राहतील जिथं त्यांना कोणती सुविधा नाही, तिथं तिथं भयंकर वेदनेतून जातील. परंतु अशा प्रकारे या बेटाबद्दल बोलत असताना काही लोक अशा प्रकारे म्हणतात की हे जे बेट आहे ते संगम रौराने हे समृद्ध असं होतं आणि तिथं कैद्यांना त्या खाणीमध्ये सक्तीचं काम करण्यासाठी ठेवण्यात यायचं, तिथं काम करावं लागायचं नाही का. आणि तशाच प्रकारे काही लोक म्हणतात की त्या वयामध्ये सुद्धा योहानाला पण कदाचित तशा प्रकारचं काम करावं लागलं असावं नाही का. परंतु जर आपण पुढे गेलो तर आपल्याला आणखी शिकायला भेटतं त्या बेटाबद्दल की ते खडकाळ आणि उजाड असं बेट होतं. अशा प्रकारे नाही का, एक देवाचे सेवक त्याबद्दल बोलत असताना म्हणतात की योहान त्यावेळी एकाकी आणि उजाड अशा त्या बेटावर तो वनवासात होता. अगदी एकलकोंडा आपण म्हणतो ना, अशा स्थितीमध्ये तो होता. तिथं फक्त समुद्र आहे,
तिथं आपल्याला पाहायला भेटतं की आजूबाजूला दुसरं काहीच दिसत नाही. तिथं भयंकर अशी एकटेपणा आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांपासून तो दूर आहे, नाही का? सगळ्या गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा एकांतवास, त्या विश्वासणाऱ्यांसोबतचं त्याचं नातं, त्याची घनिष्ठता आणि विशेष करून ख्रिस्तासोबतचं त्याचं जे जे नातं आहे ते कधीच तोडू शकलेलं नाही, नाही का? आणि ते सेवक म्हणतात की मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी मी पाहिलं, ते म्हणतात की ते केवळ निष्फळ खडकांचा एक ढिगारा आहे, नाही का? आणि अगदी गडद आहे तो भाग. आणि तिथं असं मोकळीक तशी वाटत नाही, नाही का? तिथं झाडे नाहीत, नद्या नाहीत म्हणे, आणि लागवडीसाठी कोणती जमीन नाहीये. खडकांच्या कडांमध्ये ते वसलेलं असं बेट आहे. आणि अशा छोट्या छोट्या जागा आहे तिथं. तिथं अशी अंधेरी गुहा आहे म्हणे. आणि तिथं वृद्ध योहान तो होता तिथं, अशा स्थितीमध्ये तो होता, नाही का? आणि त्याबद्दल आणखी एक सेवक म्हणतात, बार्नेस नावाचे, ते म्हणतात की पात्म जे बेट आहे ते ते पुन्हा एक वार म्हणतात की ते एकटं उजाड, निष्फळ, निर्जन अशा प्रकारचं ते बेट होतं. आणि क्वचितच तिथं कोणाला नेलं किंवा तिथं पाठवलं जायचं. आणि ती शिक्षा योहानाला मिळालेली आहे, नाही का? आपल्या ठिकाणाहून, आपल्या लोकांमधून, त्या इफिसमधून त्याला पकडण्यात आलं, त्याला तिथं नेण्यात आलेलं आहे, नाही का? आणि तिथं नक्कीच जो छळ करणारा आहे त्याला वाटलं की मी या प्रेषिताला इथं शांत करेल, इथं हा पूर्णपणे, नाही का, एकटेपणाने पूर्णपणे मरून जाईल, त्या एकांतवासाने तो पूर्ण स्तब्ध होऊन जाईल आणि तो काहीच करू शकणार नाही. परंतु तो एकांतवास, तो एकटपण, अ, अ, ते ते अंधारी अवस्था, ते निष्फळ जागा आणि ती भयावह स्थिती सुद्धा योहानाला शांत करू शकली नाही. कारण देवाचं महान सामर्थ्य आहे, देवाच्या वचनासाठी, ख्रिस्ताच्या साक्षीसाठी तो त्या ठिकाणी होता, नाही का? त्या पात्मा नावाच्या बोटावर. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलेलं होतं, भयंकर होतं. आणि म्हणूनच तो काय म्हणतो, की तो म्हणतो की मी त्या ते राज्य, तो क्लेश, नाही का, त्याचा भागीदार आहे म्हणे. मी मी भागीदार आहे. आणि तशाच प्रकारे तो बोलत आहे आपल्या आपल्या बंधुवर्गांना, त्या मंडळीला तो धीर देत आहे की तुम्ही घाबरू नका, प्रभू आपल्या सोबत आहे, नाही का? आपल्या 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 सोबत आहे, तो शांत बसलेला नाही. जरी जग, सैतान कितीही पेटून उठलेला दिसेल, परंतु तो हारलेला आहे. आपल्या प्रभूने त्याला अगोदरच त्या वधस्तंभावर हरवलेला आहे. आता फक्त त्याची त्याची जी शेपूट आहे तेच फक्त वळवळ करतं, नाही का? त्याच्यामध्ये ताकदच नाही, कारण त्याचं डोकं ठेचण्यात आलेलं आहे. आणि म्हणून तो विविध माध्यमांद्वारे, विविध प्रकारे तो त्याच्या लेकरांना त्रास देण्याचा, छळण्याचा प्रयत्न करत आहे, नाही का? भयंकर आहे, नाही का? पण आपल्याला माहित आहे की प्राचीन ख्रिस्ती इतिहासकार जो आहे युसेबियस, ते अशा प्रकारे म्हणतात की योहान जो आहे तो रोमन सम्राट डोमिशियनच्या कारकिर्दीत पात्म नावाच्या बेटावर त्याला त्या त्या ठिकाणी त्याला नेण्यात आलेलं होतं. पण नंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्याला काही काळ मग सोडलं पुन्हा. आणि तो आपल्या मंडळीमध्ये पण काही काळानंतर आला असं म्हटलेलं आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ते अशा प्रकारे म्हणतात ते वृद्ध योहानाला त्या ठिकाणी अ, अ, तिथं नाही का त्या खाणीमध्ये सुद्धा काम करण्यास भाग पाडला असावा, नाही का? पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की शेवटी पुन्हा डोमिशियनचा मृत्यू झाल्यानंतर नवीन पुन्हा एक सम्राट आला, त्याने मग योहानाला पुन्हा इफिसला पाठवलं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की अगदी अ, नैसर्गिक रीतीने योहानाचा मृत्यू झाला, पूर्ण वयस्कर होऊन, नाही का? तर प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना आता याचा विषय काय आहे, तर मुख्य जर आपण पाहिलं तर प्रगटीकरणाचा विषय हाच आहे की अदृश्य आध्यात्मिक युद्ध आणि ख्रिस्ताचा विजय. प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे
आपल्याला पाहायला भेटतं, जे आपल्याला याच्याबद्दल सांगत आहे की मंडळी जे अदृश्य आध्यात्मिक युद्धात गुंतलेली आहे, नाही का, त्या सर्व युद्धामध्ये देव मंडळी सोबत आहे. हे युद्ध, नाही का, देव आणि त्याचा ख्रिस्त त्याच्यासोबत, दुसऱ्या बाजूला सैतान आणि त्याचे दुष्ट साथीदार जे आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की या संघर्षामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त जो कोकरा, जो अगोदरच बलिदान झालेला आहे, ज्याने आपलं प्रायश्चित्तात्मक अर्पण त्या वधस्तंभावर दिलेलं आहे, त्याच्या मृत्यूमुळं अगोदरच तो विजयी झालेला आहे. त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्याने अगोदरच ह्या सैतानावर, ह्या सर्व साम्राज्यावर त्याने विजय मिळवलेला आहे. तरी सुद्धा हा जो सैतान आहे, त्याला काही काळासाठी देवाने त्याची महान योजना सिद्धीसाठी त्याने त्याला मोकळं सोडलेलं आहे. आणि नक्कीच तो या भूतलावर असताना आपल्याला पाहायला भेटतो. याचा अर्थ असा नाही की देव त्याच्या त्या वाईट कृत्यांना मान्यता देत आहे, नाही, बिलकुल नाही. परंतु आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर होता, त्यावेळेस ज्यावेळेस तो अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती त्याच्या समोर प्रभू येतो, त्यावेळेस तो काय म्हणतो? तो आत्ताच, दाविदाच्या पुत्रा म्हणे, तो आत्ताच का आमच्या जवळ आला, अजून आमची वेळ आली नाही म्हणे. कारण प्रत्येक गोष्टीसाठी त्याने नियुक्त केलेली वेळ आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की जुनाट अजगर म्हटलेला आहे, जो नेहमी काय करत आहे, मरणासन्न अशा अवस्थेत आहे, परंतु त्याही स्थितीमध्ये तो शांत बसलेला नाही. तो छळ, खोटं शिक्षण, भौतिक समृद्धी, नाही का, भरभराटीची सुवार्ता आणि अनेक सांस्कृतिक अशा गोष्टी ज्याद्वारे आकर्षणाचे असे तो हल्ले मंडळीवर नेहमीच तो करत आहे, नेहमीच तो करत आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त आपल्यासोबत आहे. ख्रिस्ताच्या पहिल्या आणि दुसऱ्या आगमनादरम्यानच्या काळामध्ये मंडळीला आलेल्या ज्या परीक्षा आहेत आणि मोह जे आहेत, नाही का, आध्यात्मिक जे सत्य उघड करून आणि नवीन स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये ख्रिस्ताच्या विजयाची जी निश्चितता आहे ती दाखवण्यासाठी योहानाला जणू काही दृष्टांत मिळालेले आहेत. आणि या दृष्टांतामध्ये आपल्याला पाहायला भेटते की इशारा देतात दुःख सहन करण्यासाठी आणि सध्याच्या जगाच्या अपवित्र मोहापासून शुद्ध राहण्यासाठी हे आपल्याला बळ देणारे आहेत. म्हणून आपण याकडे पाहणं गरजेचं आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे, प्रसंग किंवा पार्श्वभूमी काय, आपण पुढे पाहूया. प्रगटीकरण हे आपल्याला पाहायला भेटतं, जे रोमन प्रांतातील, आशियातील, विशेष करून अ, अ, जी सात शहर होते, त्या पहिल्या शतकातील त्या सात शहरांमध्ये असणाऱ्या ज्या मंडळ्या होत्या, त्यांच्यासाठी त्यांना उद्देशून ते लिहिण्यात आलेलं होतं. आणि जे ख्रिस्ताच्या सर्व मंडळांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या, नाही का, सर्व मंडळांचं. आणि मग का बरं हे लिहिण्यात आलेलं होतं? कारण वेगवेगळ्या प्रकारचा धोका त्या ठिकाणी होता. एक तर खोटी शिकवण, नाही का, कारण दुसरा अध्याय आणि वचन 16 बघा, दुसरा अध्याय प्रगटीकरण अध्याय 2 आणि वचन 16 आपल्याला त्याबद्दल सांगतं. म्हणून पश्चाताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच, सॉरी, 6:2, 6:16 नाही. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. मी त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. निकलाइतांचं कृत्य, नाही का, तर त्यांचं शिकवणीबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तर खोटं शिकवण पण होतं. त्यासोबतच वचन 10 मध्ये आपण पाहतो की अ, अ, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. पाहिलं, छळाची अवस्था तिथं आहे. आणि त्यानंतर आणखी दुसरा अध्याय वचन 14 जर आपण पाहिलं, तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणं मला प्राप्त आहे. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाणे व जार कर्म करणं हे अडखळण इस्रायलाच्या संतानांपुढे ठेवण्यास बाल बालकाला शिकविले. तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत, त्यांचा मी द्वेष करतो. पाहिलं, तडजोड करणारे पण होते. आणि
त्याही पलीकडे जाऊन आपल्याला अध्याय 3 आणि वचन 1 ते 3 मध्ये पहा, तिथं सांगितलंय सारदीस मंडळीबद्दल तो बोलत आहे, की पहा येथील सारदीस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस, तर मी चोरासारखा येईन, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. तर स्वतःमध्येच नाही का आनंद घेणारं जीवन अशा प्रकारचं त्या मंडळीचं होतं. तर ह्या तीन गोष्टी आहेत, एक तर खोटं शिकवण, दुसरं छळ, नंतर तडजोड आणि आध्यात्मिक आत्मसंतुष्टता. तर ह्या चार गोष्टी ज्या धोकादायक आहे मंडळांसाठी, ज्यामुळं पुष्कळदा निराशेतून मंडळी जाते आणि त्या पुष्कळदा आध्यात्मिक ते मध्ये वाढण्यासाठी अडखळण ठरणारे आहेत. आणि म्हणून या गोष्टींबद्दल आपण गंभीर असावं. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी मार्गदर्शन करतं. म्हणूनच प्रभू येशूने योहानाला हे प्रगटीकरण दिलं, जेणेकरून त्याच्या मंडळ्यांना सैतानाच्या कपटी कुयुक्ता ज्या आहेत त्यांचा प्रतिकार करता यावा, नाही का. ह्या युक्त्या ज्यामध्ये मग अ, धमकी देणारे ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. जे भयंकर असे जे पशु दाखवलेत बघा, जे प्राणी दाखवलेत या पुस्तकामध्ये, ते जणू काय तशा प्रकारे दाखवलेले आहेत. फसव्या धर्मविरोधी विचारांच्या विचार नाही का, जसे खोटा संदेष्टा, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर मोहित करणारी समृद्धी, जसं वेश्या, त्याचं स्वरूप आपल्याला इथं पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. तर मग ते प्राणी, खोटा संदेष्टा आणि वेश्या, त्याबद्दल पुढं प्रगटीकरण आपल्याला त्याबद्दलच बोलतं आणि याचा प्रतिकार कसा करायचा आहे, मग त्याबद्दल तो आपल्याला शिकवितं. आता तारणाच्या इतिहासाचा सारांश अ, हे पुस्तक कशा प्रकारे देतं, तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत असताना ख्रिस्ती लोकांना सैतान आणि पापाविरुद्धच्या आध्यात्मिक युद्धात ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्याचं इथं आव्हान केलेलं आहे. ख्रिस्ताचं दुसरं आगमन, त्याची वाट पाहत आपण जगत असताना सैतानाच्या सैतान आणि पापाविरुद्धच्या आध्यात्मिक युद्धामध्ये विश्वासणाऱ्या नात्याने ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्याचं आव्हान इथं तो करत आहे. आता आपण थोडक्यात हा जो कालानुक्रम आहे त्याबद्दल आपण पाहू. जर आपण या पुस्तकाबद्दल आपल्याला शिकायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की योहान जो आहे तो कधी शिष्य झाला बरं. नक्कीच प्रभूने त्याला पाचारलं, परंतु तो काळ समजा जर आपण पाहिला तर 28 ते 30 नाही का इसवी सन मध्ये. त्यानंतर मग प्रभू येशू ख्रिस्ताचं मृत्यू पुनरुत्थान कधी झालं, इसवी सन 33 नाही का, कुठं त्या त्या काळामध्ये कुठंतरी. मग नंतर 54 ते 68 मध्ये निरो सम्राट आला, त्याने राज्य केले. त्या काळामध्ये भयंकर छळ आला. नंतर 70 मध्ये पुन्हा टायटस नावाचा व्यक्ती, त्या जो सम्राट होता त्याच्या आधिपत्याखाली यरुशलेमला वेढा घालण्यात आला, मंदिराचा नाश करण्यात आला. त्याच्यानंतर 81 ते 96 मध्ये डॉमिशियनचं राज्य आलं, त्यावेळी सुद्धा छळ आलेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ह्या काळामध्ये जो छळ आहे, निरोपेक्षा सुद्धा असं म्हटलं जातं की तीव्र तो असावा. अ, आणि इथं या छळानंतर आपल्याला पाहायला भेटतं की इथंच कुठंतरी ह्याच काळामध्ये योहानाला काय करण्यात आलं, पात्म नावाच्या बेटावर त्याला शिक्षा देण्यात आलेली आहे. तिथं तो होता, कारण ख्रिस्ताची सुवार्ता तो गाजवत होता. आणि परंतु त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला भेटतं की 89 ते 95 मध्ये नाही का त्याने शुभवर्तमान लिहिलं. आणि 95 ते 96 कुठंतरी त्याने त्या पात्म नावाच्या बेटावर त्याला हे प्रगटीकरण झालेलं आहे. आता या पुस्तकाची मुख्य संकल्पना काय आहे, तर हे पुस्तक आपल्याला कशाबद्दल दाखवित आहे, विशेष करून ख्रिस्ताच्या बलिदानाच्या, विशेष करून वधस्तंभावरील प्रायश्चित्तात्मक बलिदानाद्वारे ख्रिस्ताने तो जो सैतान जो दोषारोप करणारा सांगितलेला नाही की द जुनाट अजगर म्हणून त्याचं चित्रण केलेलं आहे. खोटा संदिष्टा म्हणून सुद्धा आपल्याला चित्रण पाहायला भेटत आहे.
भयंकर असं चित्रण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये त्याचं करण्यात आलेलं आहे. तो दोषारोप करणारा आहे. त्याला पराभूत केलेला आहे अगोदरच ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर, नाही का? त्याने प्रत्येक राष्ट्रातील लोकांना मोल देऊन काय केलं? याजकीय राज्य असं त्याने बनवलेलं आहे आणि देवाच्या सानिध्यात आनंदाने आता आपण सेवा करण्यासाठी येऊ शकतो. आणि तेच चित्र तुम्हाला मग सुरुवातीपासून ह्या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल बघा. उदाहरणार्थ अध्याय 1 आणि वचन 5 मध्ये पहा काय सांगितलं. आणि विश्वसनीय साक्षी मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकातून मुक्त केलेले आहे. तर पहिलं जी संकल्पना, पहिला जो विषय हे जे पुस्तक आपल्या समोर सादर करतं किंवा स्पष्ट करतं ते म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आपण आपण विजयी आहोत ख्रिस्तामध्ये. देवासोबत त्याने आपला समेट घडवून आणलेला आहे. आणि जो दोषारोप करणारा सैतान आहे, अरे तू पापी आहेस, तू भ्रष्ट आहेस आणि तू नेहमी देवासमोर नाही का, देवासमोर तू कधीच टिकाऊ टिकाव धरू शकणार नाही. नक्कीच आहे. परंतु आता विश्वासणाऱ्यावर पण तो दोषारोप करण्याचा प्रयत्न करतो. पण नाही, ख्रिस्तामध्ये आपण विजयी आहोत, नाही का? आणि आता आपल्याला दोषी भावना आपल्या हृदयात राहिलेली नाही, कारण आपला जो दोष आहे ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. आपल्या पापांबदली तो अर्पीला गेला. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जी शिक्षा आम्हाला व्हायला पाहिजे होती, ती शिक्षा ख्रिस्ताने आपल्या बदली सहन केलेली आहे. आपल्या पापाचं वेतन ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. सर्व त्या न्याय नीतिमान मागण्या ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहेत. आणि त्याचं नीतिमत्वाने त्याने आपल्याला झाकलेलं आहे. अगदी कायदेशीररित्या आपण निर्दोष असे, नाही का, आपल्याला ती निर्दोषता बहाल करण्यात आलेली आहे ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून आपल्यावर दोषारोप करणारा कोण आहे? म्हणून रोमकरास पत्रामध्ये पॉल, मला असं वाटतं 8व्या अध्यायामध्ये म्हणतो की जे कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांना दंडाज्ञा नाही म्हणे, नाही का? आणि पुढे तर आपण वाचलं रोमकरास पत्रामध्ये, तर आता आपल्याला दोष ठेवणारा कोण आहे? नाही, कारण आपला दोष ख्रिस्ताने वधस्तंभावर वाहिलेला आहे. दुसरी संकल्पना, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पवित्र आत्म्याद्वारे पृथ्वीवरील आपल्या मंडळीमध्ये उपस्थित आहे. तो आज जरी स्वर्गात आहे शारीरिकरित्या, परंतु तो आपल्या सोबत आहे गौरवी देव म्हणून. त्याच्या मंडळीद्वारे तो राज्य करत आहे, नाही का? आणि म्हणून तो उपस्थित आहे. त्याची त्याची उणीव देवाचा आत्मा भरून काढतो, नाही का? कारण वचन 12 काय सांगतात? अध्याय 1 वचन 12 मध्ये, माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. ख्रिस्ताचं त्याच्या मंडळी सोबतचं राज्य, ख्रिस्त त्याच्या मंडळीद्वारे राज्य करत आहे. त्याचं एक सुंदर चित्रण हे आहे. तो गौरवी ख्रिस्त, महान पराक्रमी, तो आपल्या सोबत आहे. देवाचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो. आणि म्हणूनच जेव्हा छळ, जेव्हा विविध परीक्षांना आपण तोंड देतो, विविध प्रकारचं अपयश किंवा त्रासाला आपण नाही का तोंड देतो, त्यावेळेस देवाचा आत्मा आपल्याला याची जाणीव करून देतो. नाही, इमॅन्युअल प्रभू आपल्यासोबत आहे. तुम्ही देवाची लेकरं आहात, नाही का? तो तुम्हाला या परिस्थितीमध्ये सोडणार नाही. घाबरू नका, कचरू नका. तो वचनाकडे घेऊन जातो. ख्रिस्ताचं गौरव तो प्रगट करतो. आपल्या दयनीय अवस्थेत, आपल्या आजारपणामध्ये, आपल्या आपल्या पडलेल्या अवस्थेमध्ये, आपल्या निराशेच्या स्थितीमध्ये सुद्धा तो गौरवी ख्रिस्ताला आपल्यासमोर दाखवितो. तिसरी संकल्पना म्हणजे काय? जगाच्या इतिहासामध्ये, विशेष करून इतिहास, त्यातील दुःख आणि आपत्तीसह विजयी जो कोकरा आहे, नाही का, तो विजयी कोकरा ख्रिस्त, त्याच्या पूर्णते नियंत्रणामध्ये जगाचा इतिहास, जगातील येणारे सर्व आपत्ती आणि दुःख त्याच्या नियंत्रणाबाहेर ते नाहीत. आणि तेच तुम्हाला अध्याय 5 ते 8 मध्ये शिकायला भेटल. पुढे देव सध्या आपला क्रोध आणि आपल्या शत्रूंचे, विशेष करून मंडळीला जे नष्ट करण्याचे प्रयत्न जे आहेत ते मर्यादित तो करत आहे. कारण तो आपल्या दुःखितांनी येशूबद्दल जाहीर केलेली जी साक्ष आहे, नाही का, त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की त्या मुक्त केलेल्या लोकांना
धीराने तो एकत्र करत आहे अद्भुत रीतीने. आणि तुम्ही जर हे संदर्भ जर वाचले ना, त्या प्रकारे तुम्हाला पाहायला भेटेल की ते एकत्र येत आहेत. त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची महिमा गाण्यासाठी इतका तो प्रभू महान. पुढे 5वी संकल्पना काय? सध्याची जी आपत्ती आहे, मग युद्ध, दुष्काळ किंवा साथीचे रोग जरी कोणत्याही प्रकारचे असू द्या, ते देवाच्या नियंत्रणाच्या बाहेर नाहीत, नाही का? ते सुद्धा त्या गौरवी, त्या महान येणाऱ्या त्या न्यायाची पूर्वछाया आहे किंवा ते इशारे देणारे आहेत जगाला, की तो गौरवी प्रभू, त्याच्या हाती पडा आपलं जीवन, हे किती नश्वर आहे. 6वी संकल्पना, मृत्यूला सामोरे जाऊ नये, आपली विश्वासू साक्ष कायम ठेवून येशूमधील विश्वासणारे त्या अजगराला आणि त्या पशुला दोन्हीला जिंकल म्हटलेला आहे. शेवटी विजय आपलाच आहे ख्रिस्तामध्ये, नाही का? रक्तसाक्षी झालेल्यांचा विजय जो आता गुप्त आहे, तो ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनात प्रगट होणार आहे. अरे, रक्तसाक्षी झालेले लोक त्याच्या आत्मेजून काय ओरड करत आहे, प्रभू असं का? तू का शांत बसलेला आहेस? परंतु नाही, देव म्हणतो नाही, मी शांत बसलेलो नाही. ते जे दुष्टतेने वागत आहेत, तोच त्यांचा न्याय आहे भयंकर, नाही का? आणि त्याबद्दल आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर 7वी संकल्पना काय बरं? सैतान मंडळीच्या दृढतेवर आणि शुद्धतेवर काय करत आहे? तो हल्ला करत आहे. पुष्कळदा छळाद्वारे, चुकीच्या शिक्षणाद्वारे किंवा भरभराटीची सुवार्ता किंवा अनैतिक गोष्टींद्वारे, नाही का? असे वेगवेगळ्या आकर्षणाद्वारे तो प्रयत्न करतो मंडळीला काय करण्याचा, त्याची तिची दृढता आणि शुद्धता, नाही का? तिच्यावर तो हल्ला अशा प्रकारे करतो, नाही का? तो कुयुक्त्या करणार आहे. आणि अशा वेळी आपल्याला पाहायला भेटतं की जो विजयी ख्रिस्त आहे, त्याच्याकडे आपण पाहावं. मंडळी या नात्याने आपण नेहमी याबद्दल गंभीर असावं. 8वी जी संकल्पना आहे ती म्हणजे काय? युगाच्या शेवटी मंडळीचे जे विरोधक आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून तो छळ वाढणार आहे, परंतु शेवटी ख्रिस्ताचाच विजय आहे. तो शत्रूंना अंतिम पराभूत करेल आणि अंतिम त्यांचा नाश होईल. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की सर्व पाप, दुःख, सर्व काही, आहे का, ते सर्व बदलून जाईल आणि आपल्याला पाहायला भेटतं त्या नवीन आकाश, नवीन पृथ्वी अशी जी बदललेली आहे, त्या ठिकाणी सर्व त्याची लेकरं त्या कोकऱ्याला नमन करतील, त्या तेजस्वी, त्या गौरवी अशा स्थितीमध्ये जणू काही ती वधू त्या, तो जो आपला वर आहे, त्याला सादर करण्यात येईल, जिथं कोणत्याही प्रकारचं दुःख नसणार, त्रास नसणार, क्लेश नसणार, वेदना नसणार आहेत. तर प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे, ते अशा प्रकारे आपल्याला अद्भुत रीतीनं काय करतं? सांत्वना देणार आहे. आता या पुस्तकाकडे पाहत असताना याचे अर्थ लावण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या अशा प्रकारे आहेत. अनेक लोक जे आहेत, विशेष करून या पुस्तकाकडे पाहत असताना त्याचा जो दृष्टांताचा जो एकमेकांशी असलेला जो संबंध आहे आणि त्यांचा इतिहासातील घटनांशी असलेला संबंध आहे, त्यावरून ते काय करतात? अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळं कमीत कमी मला असं वाटतं 4 असे दृष्टिकोन आहेत ज्याद्वारे प्रगटीकरणाचा अर्थ लावला जातो. आणि ते 4 दृष्टिकोन आपण ह्यावेळेस पाहू आणि मग आपण थांबणार आहोत. पहिला दृष्टिकोन जो आहे त्याला हिस्टोरिझम हिस्टोरिझम म्हटलेला आहे. तर ऐतिहासिकतावाद, नाही का? हिस्टोरिसिझम म्हटलेलं आहे, नाही का? बरोबर, सॉरी. तर ऐतिहासिकतावाद मराठीमध्ये, आता याच्यासाठी प्रॉपर मराठी शब्द काय आहेत मला माहित नाही. तुम्हाला जर काही योग्य काही शब्द सापडला आणखी तर तुम्ही तो तिथं वापरू शकता. ओके. तर त्यांचा असा दृष्टिकोन आहे की ते प्रगटीकरणाचं ज्यावेळेस पुस्तक पाहतात, विशेष करून अध्याय 4 पासून तर अध्याय 20 मध्ये, ते म्हणतात की ह्या ज्या घटना आहेत त्या एक एक अशा एक अशा क्रमाने त्या पाहतात, नाही का? प्रेषितांच्या मंडळीच्या काळापासून ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत, आणि विशेष करून नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीपर्यंत ते एक अगदी एक संपूर्ण अशी एक ऐतिहासिक घटना क्रम
म्हणूनच ते पाहतात नाही का. उदाहरणार्थ जर तुम्ही प्रत्येक अध्यायाबद्दल पाहिला तर पहिले 3 अध्यायामध्ये 7 मंडळांना पत्र आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर अध्याय 4 ते 19 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्याय, तिथं शिक्के करणे, साक्षीदार नाही का, स्त्री आणि अजगर त्याबद्दल शिकायला भेटतं. ते जे पशु आहे त्याबद्दल शिकायला भेटतं. वाट्या नाही का, ती वेश्या त्याबद्दल शिकायला भेटतं. हर्मगिदोन तिथं जी लढाई आहे त्याबद्दल शिकायला भेटतं. त्यानंतर 20व्या अध्यायामध्ये 1 ते 6 मध्ये 1000 वर्षाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. 20व्या अध्यायामध्ये वचन 7 ते 22व्या अध्यायामध्ये वचन 5 पर्यंत आपल्याला विशेष करून सैतानाचा जो अंतिम नाश आहे, सर्वांचं पुनरुत्थान आणि पांढरं सिंहासनाचा जो न्याय आहे आणि सर्व गोष्टी नवीन केलं जाणं नाही तर हा पूर्ण प्रगटीकरण आपल्या समोर आहे. आणि हे जे लोक आहेत ना, ऐतिहासिकतावादी, ते अशा प्रकारे ह्या सर्व घटना पाहतात. ते म्हणतात की पहिले 3 अध्याय जे आहेत ते पहिल्या शतकातील त्या मंडळांबद्दल आहेत. तिथं ते पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल ते बोलत आहे. त्यानंतर अध्याय 4 ते अध्याय 20 पर्यंत वचन, विशेष करून 6 पर्यंत, ह्या ज्या घटना आहेत ते म्हणतात की अगदी प्राचीन काळापासून नक्कीच देवाचा न्याय सुद्धा येत आहे. तिथं प्राचीन काळापासून मग आपल्याला प्राचीन काळ, मग मध्ययुगीन जो काळ आहे मंडळीच्या इतिहासातील, त्यानंतर रिफॉर्मेशन नाही का, जो काळ आहे धार्मिक सुधारणेचा, आणि मग आधुनिक म्हणजे आतापर्यंत आणि ख्रिस्ताच्या आगमनापर्यंतचा हा जो काळ आहे पूर्णपणे, याला मंडळीचे युग आपण म्हणू शकतो. तर या काळामध्ये ते म्हणतात की अध्याय 4 ते अध्याय 20 या सर्व घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत, त्या घडत आहेत नाही का. आणि मग शेवटी ते म्हणतात की आता शेवटचं काय बरं, अध्याय 20 वचन 7 ते अध्याय 22 वचन 5 जे आहे, तिथं सैतानाचा अंतिम नाश, सर्वांचं पुनरुत्थान, पांढरे सिंहासन आणि न्याय, सर्व गोष्टी नवी होतील. ह्या सर्व गोष्टी आहेत ते म्हणे ख्रिस्ताचं दुसरं आगमन. तिथं मग सामान्य ते पुनरुत्थान होईल, शेवटचा न्याय आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. तर अशा प्रकारे ते एकाच लाईन मध्ये ते प्रगटीकरणाला पाहतात. आता दुसरी जी पद्धत आहे, भविष्यवाद म्हटलेला आहे त्याला. अ, तर ते अशा प्रकारे म्हणतात की दृष्टांताचा जो क्रम आहे तो विशिष्ट ऐतिहासिक घटनांचं प्रतिबिंब म्हणून ते पाहतात. आणि विशेष करून ते अशा प्रकारे म्हणतात, विशेष करून वचन 4 ते 22 मधील जे दृष्टांत आहे ते 21व्या शतकातील वाचकांसाठी अजूनही भविष्यात घडणाऱ्या घटना म्हणून ते पाहणार आहेत, की अजूनही त्या भविष्यात घडणाऱ्या घटना आहेत. आणि विशेष करून योहान आणि आशियातील ज्या मंडळ्या आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून त्या खूप दूरच्या भविष्यातील घटना आहेत अशा प्रकारे ते म्हणतात. आणि अनेक जे भविष्यवादी आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की येणाऱ्या घटनांमध्ये, त्यामध्ये मग महासंकटाचा पण काळ आहे जो 7 वर्षाचा येईल, जो आपल्याला अध्याय 6 ते 19 मध्ये पाहायला भेटतो. ते यामध्ये तो समाविष्ट करतात. मग नंतर म्हणे त्यानंतर 1000 वर्षाचं राज्य येईल म्हणे, आणि मग ज्यात ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करेल. आणि त्यानंतर शेवटची लढाई, आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की शेवटी मग अंतिम पुनरुत्थान आणि मग न्याय नाही का, आणि मग ते नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी, त्यामध्ये त्याचं सार्वकालिक राज्य, अशा प्रकारे ते पाहतात. तर ते जे आहेत जे भविष्यवादी लोक नाही का, ते आता या अध्यायाला अशा प्रकारे पाहतात बघा. ते सुरुवातीला अध्याय 1 ते 3 त्याची पूर्णता ते काय म्हणतात की पूर्ण मंडळी युग म्हणू शकतो, किंवा आपण काय म्हणू शकतो ते त्या पहिल्या शतकातील मंडळीपासून तर आतापर्यंत, तर पुढे सुद्धा आपण म्हणू शकतो नाही का, हे जे कार्य चालू आहे मंडळीचा काळ तिथपर्यंत, जणू काय ते म्हणतात की हे जे अध्याय 1 ते 3 ते चालूच आहेत. आणि मग पुढे भविष्यात असा एक काळ येईल ज्याला महासंकट काळ आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 4 ते अध्याय 19, जिथं शिक्के आपल्याला पाहायला भेटतात, करणे नाही का, जिथं साक्षीदार, स्त्री आणि अजगर, पशु आणि वाट्या नाही का, मग वेश्या आणि हर्मगिदोन, ते म्हणतात की या सर्व गोष्टी त्या जो महासंकट काळ येणार आहे 7 वर्षांचा भविष्यात नाही का, ख्रिस्ताच्या 1000 वर्ष अगोदर, त्यावेळी ह्या सर्व गोष्टी तिथं घडणार आहेत. आणि मग
मग लगेच त्या गोष्टी 7 वर्षाचा तो काळ झाल्यानंतर लगेच ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल. तिथं विश्वासणाऱ्यांना घेण्यात येईल आणि मग 1,000 वर्ष तो या पृथ्वीवर राज्य करेल म्हटलेलं आहे. आणि मग पुढे ते अशा प्रकारे म्हणतात, अध्याय 20 वचन 7 ते अध्याय 22 वचन 5 पर्यंत ते म्हणतात की मग तो जो अंतिम न्याय आहे सैतानाचा, सर्वांचं पुनरुत्थान, पांढरं सिंहासन नाचा न्याय आणि सर्व गोष्टी नवीन करणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत अंतिम अंतिम घटना असणार आहे. ह्या सर्व गोष्टी घडल्यानंतर जिथं सामान्य पुनरुत्थान, शेवटचा न्याय आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, जिथं ख्रिस्तासोबत आपण राज्य करू. त्यानंतर आणखी एक असा व्ह्यू आहे तिसरा. हा काय म्हणू शकतो, ही एक पद्धत आहे, हा एक दृष्टिकोन आहे. आता याला फार कठीण नाव आहे मराठीमध्ये, मला माहित नाही. परंतु ते प्रत्येक गोष्ट जे आहेत ते भूतकाळामध्ये अशा प्रकारे ते पाहतात नाही का, की भूतकाळात ती गोष्ट घडलेली आहे. आणि म्हणून ते अशा प्रकारे मानतात की प्रगटीकरणातील बहुतेक जे दृष्टांत आहेत त्याची पूर्तता ख्रिस्ती मंडळीच्या सुरुवातीच्या वर्षात किंवा दूरच्या भूतकाळामध्ये आधीच ती झालेली आहे. त्या भूतकाळामध्ये ती घडलेली आहे. आणि ते काय म्हणतात, एकतर ते अशा प्रकारे विचार करतात की यरुशलेमचा विनाश किंवा रोमी साम्राज्याचा जो ऱ्हास किंवा पतन आहे, या दोन्ही फक्त योहान आणि आशियातील मंडळीच्या दृष्टिकोनातून लवकरच घडणाऱ्या अशा गोष्टी होत्या. आणि ते असा आग्रही धरतात की नवीन करारातील प्रत्येक भविष्यवाणी आणि वचन जे आहे ते इसवी सन 70 पर्यंत पूर्ण झालेलं आहे. हा एक जणू काय, जर तुम्ही अशा प्रकारे धरलं की इसवी सन 70 पर्यंत या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, तर मग ख्रिस्ताचं शारीरिक, विशेष करून पुन्हा येणं, सदेह त्याचं पुन्हा येणं, त्याबद्दल ते कुठंतरी नाकारतील नाही का. आणि मग इतिहासाच्या शेवटी विश्वासणाऱ्यांच्या शारीरिक पुनरुत्थानाचा, सध्याच्या आकाश आणि पृथ्वीचं त्याचं शुद्धीकरण नाही का, ह्या सगळ्याचा ते अशा प्रकारे मग नकार करतात नाही का. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्यामध्ये आणखी एक असा गट आहे, ते आंशिक भूतकाळ वादी ते लोक आहेत. ते अशा प्रकारे म्हणतात की अजूनही काही गोष्टी अशा आहेत की ज्या भविष्यात घडणार आहेत. आता हे जे लोक आहेत ना, जे भूतकाळवादी आहेत, ते अशा प्रकारे म्हणतात की आता पूर्ण प्रगटीकरण जे आहे ते अशा प्रकारे आहे. ते म्हणतात की असं कोणताच भाग नाही की जो पूर्ण व्हायचा राहिलेला आहे. फक्त शेवटचा जो अध्याय आहे ना, म्हणे तेवढाच पूर्ण व्हायचा राहिलेला आहे. परंतु इथं जे काही अध्याय 1 पासून तर अध्याय 20 वचन 6 पर्यंत ह्या सर्व गोष्टी घडत आलेल्या आहेत. जसं अध्याय 1 ते 3 पहिल्या शतकातील मंडळांबद्दल आहे. अध्याय 4 ते 11 मध्ये तो म्हणतो की जे शिक्के, करणे आणि साक्षीदार आहेत, व ते आपल्याला यरुशलेम जे झालेलं पतन आहे 70 इसवी सन मध्ये, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतं. ते अशा प्रकारे त्याचा उलगडा देतात. अध्याय 12 ते 19 तिथं स्त्री आणि अजगर, पशु, वाट्या, वेश्या, हर्मगिदोन नाही का, ती लढाई, त्याबद्दल ते म्हणतात की 4थ्या शतकामध्ये जे रोमचं पतन झालेलं आहे नंतरच्या काळामध्ये, त्याबद्दल ते आठवण करून देणार आहे. तर ते 1000 वर्षाचं जे राज्य आहे, आहे का, 20व्या अध्यायामध्ये 1000 वर्षाच्या राज्याबद्दल बोललेलं आहे. ते म्हणतात की हे जे राज्य आहे ते कुठपासून सुरू होतं आणि प्राचीन काळ नाही का, अगदी मंडळीचं प्राचीन युगापासून मध्ययुगीन आणि मग सुधारणेचा काळ आणि आधुनिक मंडळी, म्हणजे अगदी हे मंडळीचं युग जे आहे, हे सर्व युग तेच 1000 वर्षाचं आहे. आणि हे काळ संपत असताना शेवटी ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल. त्यावेळेस अंतिम नाश होईल सैतानाचा, सर्वांचं पुनरुत्थान, आणि तिथंच ते पांढरं सिंहासनाचा न्याय आणि सर्व गोष्टी नवीन केल्या जातील. तर थोडक्यात हे जे लोक आहेत भूतकाळवादी, ते अशा प्रकारे प्रगटीकरणाचा उलगडा देतात. आणि चौथा जो अर्थ लावण्याची पद्धत आहे ते आदर्शवादी नाही का. ते अशा प्रकारे, आता मला माहित नाही हा शब्द कितपत योग्य आहे, आयडलिझम त्याच्यासाठी वापरलेला आहे तो. मला असं वाटतं याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये पाहिलं, पण त्याच्यासाठी मराठी शब्द मला काय आढळला नाही. पण तुम्हाला काय माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. तर ते हा जो प्रकार आहे किंवा ही जी पद्धत आहे, हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन पुन्हा एक वार ऐतिहासिक वादाशी सहमत असणारा दृष्टिकोन आहे नाही का. ते म्हणतात की प्रगटीकरणातील जे दृष्टांत आहे ते प्रेषितांच्या काळापासून ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत नाही का,
मग एका बाजूला ख्रिस्त आणि त्याच्या मंडळीमधील, तर दुसऱ्या बाजूला सैतान आणि त्याच्या दुष्ट युक्त्या, ह्या ह्यामधील जो संघर्ष आहे नाही का, त्याचं एक ते प्रतीक आहे म्हटलेलं आहे. ते म्हणतात की प्रगटीकरणाच्या त्या दृष्टांत चक्रामध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दर्शवलेल्या ज्या शक्ती आणि संघर्ष आहे म्हणे, ते पहिल्या शतकातील मंडळीच्या दृष्टिकोनातून लवकरच घडणाऱ्या घटनांबद्दल होतं म्हणे नाही का. पण ते मंडळीच्या सध्याच्या दृढ विश्वासाच्या निरंतर संघर्षातही व्यक्त होतात आणि ख्रिस्ताचं पुन्हा येणं आणि नवीन स्वर्ग आणि पृथ्वीकडे नेणाऱ्या छळ आणि दैवी क्रोधाचं जे भविष्यातील जी वाढ आहे त्याची ते पूर्वसूचना सुद्धा देतात. अशा प्रकारे ते म्हणतात आणि ते अशा प्रकारे आता या अध्यायाला मांडतात. ते म्हणतात की अध्याय 1 ते 3 जिथं 7 मंडळांना पत्र दिलेलं आहे ते पहिल्या शतकातील मंडळांबद्दल आहे. आणि मग ते अध्याय 4 ते अध्याय 20 इथं ज्या काही घटना नमूद करण्यात आलेल्या त्या म्हणतात की त्या प्राचीन काळापासून मंडळीच्या, मग मध्ययुगीन मंडळीचा काळ नाही का इतिहास, मग सुधारणेचा काळ आणि मग आधुनिक मंडळी, तर आतापर्यंत अगदी ख्रिस्ताचं आगमन जोपर्यंत होत नाही या सर्व काळापर्यंत अध्याय 4 ते 20 नाही का तो जणू काय पूर्ण झालेला आहे, पूर्ण होत आहे. आणि शेवटी अध्याय 20 वचन 7 ते 22 वचन 5, मग हे शेवटी ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समय पूर्ण होणार आहे. आणि पाचवा शेवटचा दृष्टिकोन याला मिश्र आपण दृष्टिकोन म्हणू शकतो किंवा मिश्र दृष्टिकोन, ते अशा प्रकारे ते म्हणतात. यातील काही असे भाष्यकार आहेत ते मिश्र दृष्टिकोन स्वीकारतात नाही का. विविध मतांनी ते पाहतात याकडे. काही लोक म्हणतात की नाही, अनेक घटनांची वर्तमान आणि भविष्य काळात दोन्ही पूर्तता होते नाही का. अनेक घटनांची भूतकाळात सुद्धा पूर्तता झाली आहे, परंतु तरी सुद्धा भविष्यात एक वैयक्तिक जो ख्रिस्त विरोधी आहे तो असू शकतो म्हणतात ते नाही का. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत, त्या प्रकारे ते लोक पाहतात. आपण येणाऱ्या दिवसामध्ये विशेष करून येणाऱ्या आठवडी आपण जे आणखी जे काय म्हणतात त्याला आपण, सहस्र वर्षाचे जे दृष्टिकोन आहेत नाही का, 1000 वर्षाचे, त्या दृष्टिकोनातून ते दृष्टिकोन पण आपण अभ्यासणार आहोत की ते कशा प्रकारे विश्वास ठेवतात भविष्याबद्दल, ख्रिस्ताच्या या घटनेंबद्दल नाही का. ते आपण शिकणार आहोत. हे दृष्टिकोन जे आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रगटीकरण शिकत असताना लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याकडे पाहतात, परंतु योग्य दृष्टिकोन आणि योग्य काय म्हणू शकतो आपण, अ, अ, योग्य अ, ती जी पद्धत आहे ती आपण अवलंबली पाहिजे. तर इथं आपण थांबू, आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो.